गोरक्ष जालंधर चर्पटाश्च आडभंगिकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाण भत्री संज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथ सिद्धः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी मूळपीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्त वरदे भवानी उभी अससी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविती तुळशी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी घालिती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधांचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी सहाय्य करी जननीये मागील अध्याय रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियेले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती त्यांची कामना भगवती पूर्ण करावया येई का तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्तदेव आणि उमारमण भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले जैसे फला निमित्त पक्षी फिरत राहती वृक्षो वृक्षी याची न्याये उभय पक्षी गमन करती तीराते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखला त्यांनी दृष्टी बाळतनु पाठपोटी अस्तित्वच्या उरल्या पे जटा पिंगट नखे जमट कंटकारी पादांगुष्ट कार्पा समय झाली दृष्ट त्वचा लिपटली अस्थिंसी सर्वांगे शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे ऐसा पाहुनी तपोजेठी विस्मयो करती आपले पोटी म्हणतीये सा कलिपाटी तपी नेणो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंतःकरणी करणी कोण याते उदेली मग दत्तासी म्हणे आदिनाथा मी स्थिरता राहतो मही येथ तुम्ही जाऊनी कामनेत विचारावे तयाते कवणार्थी कैसा भाव उचंबला कामार्णव तरी लिप्सेचा समूळ ठाव काय तोही पाहावा येऊनी त्या पर्यात्री नंदन शिवानंद सुक्ती हिक सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारुनी तयापासी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेठी कवण कामना उदेली पोटी ते वरद वराते मिरवावे ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करता झगट नम्रभाव धरुनी प्रगट तया लागी बोलत असे करणी शब्द सुखस्थिती दृष्टी काढोनियावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो भ्रूसंकेते करुणी नमन दाविता झाला निज नम्रपणा जो की ईश्वरी आराधना प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोणते सांगावे आता 12 वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसाद नग अभ्युत्थानी स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयाचे वागुत्तर ऐकोनी तोषला अनुसूया कुमार म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषी जनन अत्री ऐसे तया नाम तयाचा सूत मी दासोत्तम मही लागी आराधला तरी असो ऐशी गोष्टी कमण कामना तुझ्या पोटी उदेली ते तपोजेठी शब्द संपुटी मिरविका येरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला तितू पदावरी लोटला जैसी सासुऱ्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता हंबरडोनी धावोनी येता क्रीवे मेठी घालीत असे किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेणे परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रमते आजी फळले मानुनी उत्तम सांडोनी सकळ आपला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहीवरले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले ते तेने झाले पाद प्रक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान मई माझी मिरविसी रुद्र विष्णू विरींची सदय त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडलासे किमर्थार्थी अपराध गळी सेवोनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानीत करी नमस्कार
क्लेश नगींचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी, तरी तो अत्यंत शांत दाता, म्हणे बाहे न करी चिंता, प्रारब्ध मंदरा चळाची सरिता, ओघ ओघील आताची, मग वरद हस्ते स्पर्शोनी मवळी, करणी ओपीत मंत्रावळी, तेणे अज्ञान दशा काजळी, फिटोनी गेली तत्काळ, जैसे महात्म भारती, उदय दृष्टी करता गबसती, मग अंधकाराची व्याप्ती, फिटोनी जाय तत्काळ, ते विदत्त वरद धन, वोळता गेले सकळ अज्ञान, मग चराचर सकळ जीवन, जैसे हे लावले दृष्टीसी, नाठवे काही दुजेपण, झाले ऐक्य ब्रह्मसनातन, जैसे उदधी सरिता जीवन, जीवना जीवन समदिसे, ऐसी झाली या जीवन समदृष्टी, आत्रेय धरता झाला पोटी, म्हणे बारे योगी धुर्जटी, इंद्रावर कोठे तो सांग, येरू म्हणे जीताता, ईश्वरा वाचुनी नसे वार्ता, जळी स्थळी काष्टी मही पर्वता, ईश्वर नांदे सर्वस्वी, ऐसे ऐकुनी वागुत्तर, ग्रीवा तुकावी अत्री कुमर, मग सत्शिष्याचा धरुणी कर, चालता झाला महाराज तो, सहज चालता चाले नेटी, आले आदिनाथ प्रेमदृष्टी, मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी, पदावरी वाहत असे, शिवे पावनी मंददेही, म्हणे हा पूर्वी नारायण कवी, मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही, धरिला हृदयी तत्काळ, मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी, या शिष्या ते अभ्यासोनी, सकळ सिद्धी मिरविका, जे वेद कारणाचे निजसार, जे सर्वोपकाराचे व गुहागर, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर, निवेदे तू महाराजा, जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण, शरादपी अस्त्रादिनी वरहण, मंत्रशक्ती त्या वर्त्या, जो जैसा कर्म विजय पाठ, होती तेवते वर्ती भेट, वंशवरद वाक्पट, मस्तकी स्थापोनी जाताती, वरुण आदित्य सोमस्वामी, भौम शक्रादी यमदमी, शिवशक्ती कामतरणी, वर देऊनी उठविले, विष्णुवीरींची कृपाकृती, वरद विजय देऊनी शक्ती, ते मंत्र अस्त्रे अपारगती, हृदया माझी हे लावला, असो सद्विद्येचा मंद्राचळ, उभवोनी अत्रिबाळ, क्षणमात्र वेचुनी केला सबळ, सिद्ध तरणी जेवता, नागौकादी वातास्त्र, नागादी महावज्र, पावक जलधी अस्त्र पवित्र, सांगोपांग तो झाला, ऐसे सांगोनी सांगोपांग, जाता झाला योग मार्ग, परी संप्रदाय योजनी योग, कान फाडी मिरवला, पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण, षडरूप जोगी दर्शन, कान फाडी मिरवले, नाथ ऐसे देऊनी नाम, शिंगी शैली देऊनी भूषण, ऐसे परी करोनी प्रमाण, अत्रिनंदन पै गेला, या परी तो मच्छिंद्रनाथ, नमोनी निघाला आदिनाथ, महीवरी नाना तीर्थे, शोध करीत चालला, तो भ्रमण करता सप्तशृंगी, येता झाला महायोगी, अंबिका बंदोनी मनोमार्गी, सप्रेम स्थिती गौरविली, करीत वैखरी अंबास्तवन, तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन, लोका माझी मिरवावे, कवित्व तरी करावे, ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास, मग योजोनिया शाबरी विद्येस, मना माझी ठसविली, या परी अनेक कल्पना करीत, शाबरी विद्येचे करावे कवित, परी वरद गुंती अवश्य दैवत, केवते रीती होतील, मग अंबेपासी अनुष्ठान करता झाला सप्तदिन, वेद बीजांचे अभिषिंचन, अंबे लागी करत असे, तेणे जागृत महिष मर्दनी, होऊनी बोले तया लागोनी, वारे कमण कामना मनी, वेदली ते मज सांग, येरू म्हणे व जगज्जननी, शाबरी विद्येचे कवित्व कामनी, वेदले परिवरा लागोनी, उपाय काही मज सांग, उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामनी, मग त्या सिद्धाचा हात धरोनी, मार्तंड पर्वती पैनेला, तेथे नाग वृक्ष अचिंत थोर, तरुण ओहे तो सिद्धीचे माहेर, दृश्यादृश्य केले पर, महातरुण अंधतसे, तेथे करुणी बीजी हवन, तरु केला दृश्यमान, तो कनकवर्ण दैदीप्यमान, निजदृष्टी देखिला, त्या तरुणच्या शाखोपाती, नाना देवते विराजती, मग नामाभिधाने सकळ भगवती, देवतांची सांगेत्या, ती देवते दुरंदर 52 वीर, मूर्तिमंत असती तरुवर, नरसी काळिका महिषासुर, मम्मंद झोटिंग वीरभद्र, वेताळ मारुती अयोध्याधीश, श्रीकोदंडपाणी रामेश, सूर्यनामी तेत द्वादश, मूर्तिमंत नांद तसे, पायरी जलदेवता असती नव, कुमारी धंदा नंदा नाव,
विमला मंगळा ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता या परिचंडा चामुंडा खंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंड वितंडा तरुभागी विराजल्या काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे अस्ति या परिशस्त्र अस्त्र यामिना दधी द्रुमी कुचित भामिना सात्वी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या अस्ति या परिशंखिणी डंखिणी यक्षिणी त्या समुच्चय अस्ति 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकाम्या अणिमा गरिमा ईशित्व वाशित्व प्रतिमा महिमा एवंच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाताते 12 ऋषी मुख पर्वत स्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासिनी अंजन पर्वत तयासी मणी नदी काचित आहे बा दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळिका दैवत स्थाने अस्ति जाणतेथ भगवती ते नमावे तेथोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परी बा तेथे श्वेतकुंडे अस्ति तोय भरीत महाराजा तरी शुक्ल वेल कवळुनी हाती एक एक सोडावी कुंडा प्रती 80 कुंडे एकशती हस्ती पद समान आहेत परी जितके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहते यावे ती वल्ली सकळ कुंडा माझारी या कुंडात सजीव वेल दृष्टिगोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजे ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त ते 12 नामी जपावे आदित्य मूर्छे माझी असतापै मग प्रत्यक्ष होईल समांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरवणी उदक येथे यावे महाराजा मग 12 नामी करुणी सिंचन तरु उन्हाळा वा तया जीवनी तेव्हा देवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देईल बा परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या षण्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगुनी माय भगवती गेली आपुले स्थाना प्रती येरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री ओगाते काळी महाकाळी देवतास नमोनी निघाला काननास तरी कवळुनी शुक्ल वेलास कुंडा लागी शोधितसे असो एक शतकुंडे पाहून तितक्यात शुक्लवेल स्थापोन पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडेल पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झाल्या उदकपान पोताची व्यापले अतिमूर्छेने परी 12 नामी मंत्र साधन सोडले नाही त्याने परी मूर्छा ओढविली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ श्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडुनी तयाचा ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तीही वेदो पाहे अंती तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत जैसे जागृती घडोनी येत तेची स्वप्नी जीव धोकीत त्याची न्याय उरला हेत जीव जपी अरकातो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनीकर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवून हेत मस्तकी ठेवला वरदहस्त म्हणे 12 उजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलूनी आदित्य गेला तेणे काच कुपिका भरुनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला नेव येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करुणी सिंचन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजा आता येरू म्हणे कवित्व करीने तया साह्य तू वाहून मंत्रविद्या तवनामाने फळास येवो महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलजलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास येरझारा करून देवतांशी करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला असो ऐशी गोरक्ष कथा वदला आहे किमियागिरी ग्रंथा तेथे किमियांची स्थाने सर्वथा सांगितली आहेत जी परिप्रथम अवघड करणे ते मानवा ते नय घडोन ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयासी परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहुनी नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी शोते तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा संशय आलिया किमियागार ग्रंथा विलोकावे विचक्षणे
मुळा वेगळे काही कथन येत नाही, जी घडून म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. या परिबळेची चाळ वोनी दोष, निंदोनी जो का मोडील हरुष. विकल्पपंथी मिरवता जगास, पावेल वंश बुडितो. आणिक वाणी जाईल झळून, नरकी पचेल सप्तजन्म. आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी. तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला. ते देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम, कृती देवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ, सहज भिक्षेशी हिंटा गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण, सर्वोपदयाळ तया नाम. वशिष्ठ गोत्री आचार नेम, सकळ धर्म पाळितो. आदी तपन यजन याजन, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे मिरवितसे. सदा सुशी लावण्य खाणी, की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरुणी मनी, तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही, तेथुनी चपळा उदया येही. की अर्क होनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागत असे. जेचे अधर पवळ देठी, द्विज विराजती वरती थाटी. जैसे रत्न हेमी शेवटी, स्वतेजे तकटी मिरवत असे. भाळ विशाळ सोग यांजन, कुंकुमरसे शोभले गहन. मुक्ता नक्षत्र कबरी संगीन, चंद्र बिजोरा विराजवी. नासिक सरळाकृती, ते शुक्तिका रत्न हेमगुप्ती. मुक्त नळे जैसे गभस्ती, नासिक पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती, हेम मुकुटी ढाळ देती. रत्न ताटके नक्षत्रपाती, करू वशती पातले. असो ऐशी शृंगार खाणी, सकळ संपत्ती नटली कामिनी. रूपवंती सकळ गुणी, जगा माझी मिरवितसे. परी उदरी नाही संतान परमा, तेने उचंबळ होनी योग कामा. न आवडे धंदा धामाश्रमा, सदा वियोग बाळाचा. देवदेवा रे उपाय अनेक, करती झाली कामनाधिक. परिअर्थ कोठे उदयदायक, स्वप्न माझी आतळेना. नावडे आसन वसन गात्र, विकळ मिरवली निराश गात्र. शून्य धामी चित्र पवित्र, नांदणुकी नलांद तसे. प्रपंच मानिला अतिहीन, जैसे दीपावीण शून्य सदन. ती सकळ स्वरूपी दाराहरण, परी नासिकहीन मिरवितसे. की वज्रा उपरी गिरे गोमट, परी वस्तीस दिसे तळपट. तेथे पाहता दानवी पिष्ट, कांडिती ऐसे वाटे की तरुवीण अरण्य कर्कश. की सरिता वीण जैसे विरस, मग ते क्षणे एक पशु मात्रास. भयंकर दरी वाटत असे, की शरीरी चांगुलपण. परिधानले वस्त्राने भूषण, परी चतुष्कंदी शवदर्शन. सुगम काही वाटेना, ते शरीर घ्राणावीण. आत्तवर्गाते वाटेहीन, तेवी सर्व उपकार कांते लागून. संसारहीन वाटत असे. ऐसी असता भाव स्थिती, गृही दर्शली योगमूर्ती. नाथ मच्छिंद्रांगणाप्रती, अलक्ष सवाल वदत असे. तवते कांतेने पाहुनी त्याते, चरणी लोटली शोक भरिते. आणूनी शीघ्र वस्त्र आसनाते, विराज विला महाराज. आपण बैसुनी नाथा निकट, सांगे वियोग शोक उल्हाट. हृदयी भरुनी नेत्रपाट, क्लेशांभू मिरवले. म्हणे महाराजा अनाथ नाथा, तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता. तरी मम हृदयी शोक सरिता, नाश जळा वाटत असे. म्हणे तरी याते उपाव काही, सांगा म्हणून लागते पायी. पुन्हा स्पर्शनी मवळी प्रवाही, कवण शब्दा वाढवित असे. पुढे ठेवूनी भिक्षान्न, पुन्हा कवळी मोहे चरण. आणि नेत्राधनाची वृष्टी जीवन, पदम हिते सिंचितसे. तेणे मच्छिंद्र चित्त सरिते, मोह सराटे अपार भरुते. शब्दे तो योग मिरवत, होते सुख सरितेसी. म्हणे वो साध्वी क्लेशवंत, किमर्थ कामनी चित्त. ते मज वद की चित्तार्थ, सकळा मुक्ती लाहील की. ऐसे शब्द वर्ग उगमा, ऐकूनी बोले द्विजरामा. म्हणे महाराजा योग द्रुमा, संतती नाही वंशाते. तेणे वियोगे खादिरांगारा, झगट करतो अति तीव्र. तेणे करुणी चित्त शरीर, दाह पावे महाराजा. ऐसे क्लेश चित्त शक्ती, कदा न वसे धैर्य पाठी. दुःख गोंधळी शोकपाती, नृत्य करी कवळुनी.
तरी हा शोक वडवा नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होऊनी दयाळ शोकाग्रिते विजवावे ऐसी वदता वाग भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मित से नाथा करी भस्म चिमुटी तेथे वीर्य करी राहाटी मग ते भस्म तपो जेठी ते हाती ओपितसे म्हणे मायवो शुभाननी हे भस्म चिमुटी करी कवळुनी घेई सेवी आपले शैनी निशी माझी जननीये म्हणशील भस्मनो हे पूर्ण गवस्ती जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवुनी त्रिज गती मोक्ष मांदुसा मिरवेल जरी तू सहसा वटपणी कामना नवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणूनी चित भवानी वदविली या भस्माची प्रताप स्थित तव उदरी होईल जो सूत तया ते अनुग्रह देऊनी स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो सूतन म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसी कली नक्षत्रमय शचीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवांदिका तरी माये संशयो न धरता भक्षी भस्म सांडोनी चिंता ऐशी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी यावरी बोले शुभानने की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुता अनुग्रह गोपावया नाथ ऐकुनी बोले तिथे म्हणे ऐकवो सद्गुण सरिते पुन्हा येऊनी देई उपदेशाते 12 वर्षा उपरांती ऐसे वदोनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ मही लागी लंगितसे येरीकडे भस्मची मुठी सुदृढ बांधुनी ठेवली गाठी परी हरुष न राहे पोटी उचंबळोनी दाटलासे मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी तेथे 7-5 ब्रजवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या तो त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली म्हणे माय वो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विण पर्याज आला सर्वार्थ घडून तो श्रवण पोटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान फाडोनी कान फाडी केवल तरणी माते दिसून आला तो मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद वोपुनी माझे हाती गमन करता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मुठी माते दिदली पुत्र वृष्टी परी सांगोनी गेला स्वय होटी भक्षण करी शयनात तरी माय वो सांगानिती तेणे वाढेल काय संतती येरी ऐकोनी न मानिती तेणे काय होईल गे अगे ऐशी सोंगे महीवरती किती एक ते ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दाविती जग भोंदिती जननीये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कान फाडे कवटाळे व्यक्त नाना परींच्या विद्या बहुत तया पासी असती वो काय वो सांगू शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री दाया पाहुनी शुभगात्री करती कुत्री मंत्राने मग ते सवे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी रात्री माझी कांता करुणी सुखशयनी भोगिती ते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करती त्यासी जाण माया तू कोणी कडून भ्रमात या पडली आहे जननीये परी हे अम्माशी दिसते वोकट तू शुभाननी जाया अति बरवंट पदरी बांधुनी घेतले कपट यात बरवे दिसेना ऐसे बोलता युवती भव व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम विटोनी चित्ती सदनाप्रती आलीसे मग ती कवळुनी भस्मच मोठीसी येती झाली गोठ्यापासी तेथे गोरज केरासी मिरवेलीसे उकरडा तया माझी भस्मची मुठी सांटी झाली ते गोरटी तया माझी हरी जेठी संचार करी महाराज जो नवनारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज हरी ऐसे नाम साजे कीर्ती दत्ता माधारी असो ऐशी अदैव राहटी करुणी जाती झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच दिठी सदा सर्वदा मिरवित असे असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती क्षीरोदक सार पुढील अध्यायी स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिका नवरत्न मुक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत भूषणाते शृंगारू हो या परिनिंदक खळ दुर्जन असो त्यांचे कांजी पान त्याचे निंदवचन ऐकोन सोडो नका क्षीरोदका धुंडिशुक मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम
भावार्थ गुणी गुंफोन माळ स्वीकारी श्रोत्यांसी स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोध चतुर द्वितीय अध्याय गोढ़ अध्याय 2 ओवे 177 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 2 ओवे 177 श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अभंगकानि मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।